दिल्ली येथे विद्यार्थ्यांना झालेल्या कथित मारहाणीच्या निषेधार्थ व वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलै रोजी दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला सिन्नर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। या पार्श्वभूमीवर सिन्नर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सिन्नर बंदचे आवाहन करण्यात आले होते। या आंदोलनाची सुरुवात सिन्नर शहरातील वाविवेस परिसरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर आंदोलनकर्त्यांनी वाविवेस येथून तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढत दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त केला। मोर्चा दरम्यान आंदोलकांनी विविध घोषणाबाजी करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली। उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व आक्रोश पाहायला मिळाला। मोर्चामुळे शहरात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते। कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलीस प्रशासनाने मोठा बंदोबस्त तैनात केला होता। मोर्चाच्या संपूर्ण मार्गावर पोलिसांचा कडेकोट सुरक्षा बंदोबस्त पाहायला मिळाला। सिन्नर वंचित बहुजन आघाडीच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनाला तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। तसेच या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी महामित्र संघटना आणि सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स चे पदाधिकारी व कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते। तहसील कार्यालयात संबंधित मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर करण्यात आले। दिल्लीतील विद्यार्थ्यांवर हल्ला करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची हमी द्यावी आणि अशा घटना पुन्हा घडू नये यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी यावेळी केली। विद्यार्थ्यांवर, शेतकऱ्यांवर, महिलांवर लाठीचार्ज होतो। लाखोच्या संख्येने शेतकरी आज दिल्लीमध्ये जाऊन पोहोचलाय। लाखोच्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर उतरलेत आणि त्या विद्यार्थ्यांशी, त्या शेतकऱ्यांशी कुठल्याही प्रकारचा सरकार चर्चेला तयार नाही आहे। 20-22 दिवसापासून जागतिक कीर्तीचे विचारवंत या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। सोनम वांगचुक यांची दखल घ्यायला हे सरकार तयार नाही आहे। या नेट सेटच्या परीक्षामध्ये 12-12, 14-14 तास, 16-16 तास आमच्या विद्यार्थिनी, मुलं मुली अभ्यास करतात आणि ते मुलं या ठिकाणी पेपर फुटीनंतर निकाल, त्या निकालामध्ये देखील हेरफार, अशा पद्धतीचे उद्योग या सरकारने सुरू केलेले आहे। म्हणून आम्ही तमाम भारतीय लोक, भारतीय संविधानाला मानणारे सर्व भारतीय या देशातून हे मोदी सरकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना, महिलांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना न्याय मिळणार नाही। म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या सरकारचा जाहीर निषेध करतो। या अमानुष केंद्र सरकारच्या आदेशाने जो काही विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झालेला आहे त्या निषेधार्थ श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी 23 जुलैला म्हणजे आज बंदची हाक दिली होती, महाराष्ट्र बंदची हाक दिली होती आणि त्या अनुषंगाने महाराष्ट्र बंदमध्ये सिन्नर तालुका सुद्धा पाठीमागे नाही। म्हणून आम्ही सर्व समविचारी पक्ष, वंचित बहुजन आघाडी, अगदी सर्वच वेगवेगळ्या संघटनांचे लोक या ठिकाणी येऊन या केंद्र सरकारच्या विरोधात त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। खरं तर अतिशय घृणा आणणारी गोष्ट आहे की ज्या छोट्या म्हणजे 18, 20 वर्षाचे मुलं मुली त्यांच्यावर अतिशय क्रूरपणे हल्ला चढवला आणि जे पोलिसांच्या वेशातले जे काही RSSचे जे गुंड होते त्या लोकांनी त्या महिला बघितल्या नाही, मुली बघितल्या नाही, मुलं बघितले नाही, अशा पद्धतीचा त्यांच्यावर क्रूरपणे हल्ला केला। आणि तो हल्ला कशा संबंधी होता? मुलं काय मागत होते तर मुलं फक्त जे काही TETचे जे काही नेटचे जे पेपर फुटले होते त्या अनुषंगाने जो काही आपला बेताल जो शिक्षण मंत्री आहे धर्मेंद्र प्रधान त्याचा राजीनामा मागत होते। आपण हा संपूर्ण देशाने प्रकार बघितलेला आहे की विद्यार्थी त्या ठिकाणी आपला न्याय हक्क मागण्यासाठी गेले होते आणि नीटचे पेपर फुटले म्हणून या सरकारचा निषेध करण्यासाठी आणि ज्या
शिक्षण खात्याचा मंत्री आहे त्या मंत्र्याचा राजीनामा मागण्यासाठी विद्यार्थी त्या ठिकाणी गेले आणि अत्यंत शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन चालू होतं आणि आमचे मार्गदर्शक सोनम वांगचूक साहेब त्या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते. अत्यंत निर्दयीपणे त्यांना त्या ठिकाणी उचलून नेलं. म्हणजे हे सरकार आहे की कोण आहे हा आमच्यासमोर मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी हे विद्यार्थी अत्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना सदाभाऊ खोत सारखा माणूस, अर्थात तो बहुमानाच्या लायकीचा नाही, तो भाडगाव आहे, परंतु तो जर म्हणतो की आतंकवादी आहे, अरे सध्या तू काही दिवसापूर्वी आंदोलक होता, तू अत्यंत मोठमोठे आंदोलनं केले आहे, मग तू त्या ठिकाणी आतंकवादी आहे का? स्वतःला तपासा आणि मग विद्यार्थ्यांवरती तुम्ही त्या ठिकाणी सोडबुद्धीने तुम्ही आरोप करा. या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की आमचा पोलीस कर्मचारी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने होता, परंतु त्या पोलिसांपेक्षा BJPने जास्त गुंड आणलेले होते, ज्यांच्या छातीवरती नेम प्लेट नव्हती, की ते अत्यंत बाहेरून आणलेले होते, दाढ्या वाढलेल्या होत्या, की ते फोटो पण व्हायरल झालेले आहेत, त्यांच्या हातामध्ये काट्या होत्या. आम्हाला खात्री आमचे पोलीस बांधव एवढ्या अमानुषपणे आमच्या विद्यार्थ्यांना मारहाण करणार नाही, परंतु BJPचे जे गुंड होते, भाडोत्री गुंड होते, त्या गुंड RSSचे गुंड होते, त्या RSSच्या गुंडांनी आमच्या विद्यार्थ्यांना अत्यंत निर्दयीपणे मारलेलं आहे. हे याच्यामध्ये काळीजच नव्हतं, यांच्या डोक्यामध्ये मेंदू नसून यांच्या डोक्यामध्ये शेण भरलेलं आहे. हे संपूर्ण गोबर भक्त आहे आणि हे BJP सरकार अत्यंत निर्दयीपणे आता देशामध्ये वागत आहे. आपण बघितलेलं आहे 20 तारखेला जो भ्याड हल्ला झाला, मी भ्याड हल्ला म्हणेल, कारण BJP सारख्या RSS सारख्या पक्षाच्या गुंडांनी पोलिसांचे कपडे परिधान करून त्यांच्या अंगावर नेमप्लेटसुद्धा नाही आहे आणि ते नेमप्लेट नसताना त्यांनी त्या काठ्यांना खिळे ठोकून माझ्या जेवढे विद्यार्थी लोक आहेत त्यांना डोक्याने त्यांच्या आई बहिणी पालकांवर जो भ्याड हल्ला केला, त्या हल्ल्याच्या निषेधार्थ माननीय मार्गदर्शक सोनम वांगचूक सर यांनी गेल्या 23 दिवसापासून जे आमरण उपोषण केलं, त्या आमरण उपोषणाला जो लढा जो पूर्ण होत होता, या BJP सरकारने, केंद्र सरकारने, महाराष्ट्र राज्य सरकारने जो त्यांचा लढा हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, पण त्या लढ्याला यश आणण्यासाठी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी आजचा जो बंदचा हाक दिली, त्या बंदला प्रतिसाद सर्व डाव्या पक्षांनी, सर्व समविचारी पक्षांनी, सर्व संघटनांनी जो पाठिंबा दिला, त्या पाठिंब्याला प्रतिसाद देत आम्ही आमच्या सिन्नर शहराच्या वतीने, सिन्नर तालुक्याच्या वतीने, सर्व संघटनांच्या समविचारी सिटूच्या विचाराने आम्ही या ठिकाणी जमलोत आणि हा निषेध मोर्चा आम्ही आयोजन केला. त्याला चांगला प्रतिसाद भेटला. मी मोदी सरकारने आणि गोदी मीडिया, जे मीडियाला पण मी सांगू इच्छितो, या मोदी सरकारने यांनी तो नीटचा पेपर हा फुटला असं जाहीर केलं आणि माझ्या त्या भावाने, माझ्या त्या सिन्नरच्या भूमिपुत्राने या ठिकाणी आत्महत्या केली. त्या आत्महत्या करत असताना त्याचा भाऊ दिल्लीला गेला असताना त्याच्यावर सुद्धा लाठीचार्ज झाला. त्या लाठीचार्जचा मी या ठिकाणी जाहीरपणे निषेध करतो आणि या ठिकाणी मी सांगू इच्छितो की धर्मेंद्र प्रधान याने पण राजीनामा दिलाच पाहिजे. तसेच मोदीने अमित शहाने पण या ठिकाणी राजीनामा दिला पाहिजे. कारण राज्य सरकारमध्ये जर हे म्हणत असेल यांच्या बापाचं नाहीये, राज्य सरकार यांच्या बापाचं नाहीये, केंद्र सरकार यांच्या बापाचं नाही, मोदी सरकार म्हणतात, फडणवीस सरकार म्हणतात, यांच्या बापाचं नाही. तुम्ही महाराष्ट्र सरकार म्हणा, भारत सरकार म्हणा, कारण ही लोकशाही आहे, ही ठोकशाही नाही. आणि जर तुम्ही ठोकशाहीप्रमाणे जर वागत असाल तर वंचित बहुजन आघाडी हे खपवून घेणार नाही आणि तुम्हाला ठोकल्याशिवाय सुद्धा राहणार नाही. या ठिकाणी मी हे सांगू इच्छितो की आमच्या तिथं पोलीस बांधव जे होते त्यांना मी दोष देणार नाही. त्याचं कारण आहे की ते प्रशिक्षित होते, परंतु इथे ज्या मोदी सरकारने तिथे जे RSSचे जे गुंड आणले होते त्या गुंडानं खरा हा दोष घातलेला आहे. माझा पोलिसांवरती काही रोष नाही, कारण पोलीस हे आमचे बांधव आहेत आणि ते प्रशिक्षित आहेत. ते कधीही डोक्यात अशा काठी घालणार नाहीत आणि असं घायल कुणाला करणार नाहीत, कारण त्यांना माहिती आहे का हे बांधव आहेत, ते लॉ अँड ऑर्डर पाळतात, निश्चितपणे पाळतात त्यांनी. परंतु त्यांच्या आडून जे RSSचे गुंड जिथे आले होते त्या RSSच्या गुंडाने जो हायदोस घातला, म्हणून मी या RSSचा आणि त्या BJP सरकारचा जाहीर निषेध करतो. सिन्नरमधील या आंदोलनामुळे महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. जागर महाराष्ट्र न्यूजसाठी अक्षय गायकवाड, सिन्नर.